पोरं होत नाहीत, हा. त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवतात. मग आता या पोरांना कसं काय तुम्ही आवर घालणार? आमच्याकडे पोरं म्हणजे प्रक्रिया सुरूच आहे. तिकडे तुमच्याकडे बंदी नाहीये. मोहन भागवत बोललेत ना. हो, म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचं पालन करताय त्यांच्या ऐकतोय दृष्टीनं. नाही, दुसरं असं आहे की या वेळेला भारतीय जनता पक्षात बंडखोऱ्या झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले. तो पत्ता जसं राज म्हणाल तसा आता हालायला लागलाय बंगला. तो एक दिवस पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल. प्रत्येक गोष्टीला अंत आहे. आपण जे म्हणालात की कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. उद्धव साहेब, लोकशाही देशात लोकशाही दिसत, लोकशाही आहे का? नाही, लोकशाही आहे ना, लोकांमध्ये आहे. ते मतपेटीत का दिसत नाही? त्याचं कारणच ते आहे ना. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ईव्हीएम आहे पासून अनेक गोष्टी आहेत. तुम्ही अजूनही मानता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे? एक मिनिट, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आणि पंजाबमध्ये. मतपेटी बॅलेट पेपरवरती झालं. तेलंगणामध्ये 7 नंबरला गेली बीजेपी, भारतीय जनता पक्ष, आणि पंजाबमध्ये 4 नंबरला गेली. हे बॅलेट पेपरवरती तर सिद्ध झालंच ना. कर्नाटकात सुद्धा त्याच पद्धतीनं झालं. मग बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं राज्यातला हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. राज्य निवडणूक आयोग या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का? भारतात कुठे आहे? देशात कुठे आहे? नाही तर आमचं म्हणणं ऐकलं असतं ना त्यांनी. की आपण स्वतः त्यांच्याकडे गेलात, प्रेझेंटेशन दिलं, सगळं सांगितलं, सगळं सांगून झालं. आताही काल मनसेचे नेते बिनविरोध जे लोक निवडून आले त्याविरुद्ध याचिका घेऊन गेले. बघू काय होतंय. शिंदे गटाचं किती आव्हान वाटतंय? कारण त्यांच्याकडे आपलं चिन्ह आहे. मी म्हटलं ना त्याला पूर्वी, म्हणजे बाळासाहेबांनी एक शब्द वापरला होता, तो आता मी काय वापरू इच्छित नाही, पण यूज अँड थ्रो. याच्यावरनं तो शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. वापरा आणि फेका. हा, पण ते बाळासाहेबांना शोभत होतं बोलायला. तसा त्यांचा तो उपयोग आहे. मुंबई बरोबर 29 महानगरपालिका आहेत आणि त्याही महत्वाची शहरं आपल्या या राज्यात अगदी चंद्रपूरपर्यंत आहेत. तुम्ही MMR रिजनचा उल्लेख करताय. पुणे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर, अमरावती, अकोला या सगळ्या महानगरपालिका मिळून महाराष्ट्र आहे. आपण मुंबईवर बोलतोय, पण ह्यांना तुम्ही काय सांगाल? ह्या ज्या उरलेल्या महानगरपालिका आहेत ती सुद्धा जनता आपल्याकडे पाहते आहे की आमच्याकडेही लक्ष द्या, आम्ही सुद्धा महाराष्ट्राचेच लोक आहोत. तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? नाही, कसं आहे, आत्ताच्या या सगळ्या निवडणुकीची तुम्ही जर नीट महाराष्ट्र बघतोच आहे. ज्या प्रकारे आता ह्या निवडणुकीला वेडेपिसे होऊन ज्या लेवलला पैसे वाटले जात आहेत, आता ह्या क्षणाला तरी त्यांना तुम्ही आता काय पुरणार आहात संपूर्ण महाराष्ट्रभर? आत्ता नगरपालिका आणि बाकीच्या सगळ्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काय थैमान घातला आपण बघितलं ना. हो, जाणार त्यांच्यापर्यंत, येऊच त्यांच्यापर्यंत, प्रश्न नाहीच आहे. महाराष्ट्रच आहे तो. परंतु मला असं वाटतं की आत्ताची एकूण परिस्थिती पाहता जरा थोडीशी सावध पावलं टाकणं गरजेचं आहे. आणि त्या सावध पावलामध्ये पहिलं पाऊल मला असं वाटतं मुंबई आहे, ठाणा आहे. पण ह्या इथले जे मतदार आहेत त्यांना, म्हणजे आम्ही दोघंही मिळून सांगतोय की आता तुम्हाला राज्यकर्त्यांकडनं काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्ही राज्यकर्त्यांना दिशा दाखवली पाहिजेत. म्हणजे भले ते पैसा वाटतील, दारू वाटतील, ड्रग्सचा पैसा वगैरे सगळं येतोय, पण महाराष्ट्र हा लाचार होत नाही हे दाखवण्याची आता गरज आहे. हे बरोबर आहे. पण आता मुंबईसह अनेक शहरामध्ये मराठी माणूस नक्कीच आहे, पण इतर सुद्धा समाज आहे ना. मुस्लिम बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत, जैन आहेत, पारशी आहेत. ते आपल्या बरोबर राहतील का? नक्की राहतील. का नाही राहणार? तुम्ही हिंदुत्व विरोधी अशी टीका होऊ शकते. मी तर बोललोच, ह्याचा हिंदुत्वाशी काय संबंध येतो? मी उद्या मंदिरात जाऊन समजा मी पाया पडतोय, पाणी तुम्ही सांगाल की मला तू गंगेचं पाणी पी, नाही पिणार मी. गंगा उगम पावते, तिकडचं कदाचित पिईन मी. उद्धवजी, प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आपल्याकडे जे राज्य म्हणतात, तुम्ही जे म्हणताय की मला घंटा बडवणारं हिंदुत्व नको आहे, पण नाही पटत, ते नाही पटत ना. तुम्ही तरी हिंदू आहात का? भारतीय जनता पक्षाला पडलेला प्रश्न आहे. पहिलं भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व